मी श्रीमान फुलकर. आज आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ या टेन्सची प्रॅक्टिस पाहणार. हा टेन्स इंग्लिशमध्ये एकमात्र असा टेन्स आहे ज्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप हे एकटं येतं. या क्रियापदासोबत दुसरं कुठलंही मुख्य क्रियापद किंवा याला सहाय्य करण्यासाठी दुसरं कुठलंही सहाय्य क्रियापद येत नाही. आणि कारण की या क्रियापदाला एकटं वापरलं जातं, दुसरं कुठलंही क्रियापद इथं सहाय्यकारी क्रियापद म्हणून येत नाही, त्यामुळे आपल्याला याचा नकार किंवा जर तुम्हाला प्रश्न करायचा असेल तर डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरावं. इंग्लिशमध्ये फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ हेच दोन एकमात्र टेन्सेस आहेत ज्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप आणि क्रियापदाचं दुसरं रूप हे अनुक्रमे एकटं आहे. मग कारण की या क्रियापदांमध्ये सहाय्यकारी क्रियापद वापरलं जात नाही, त्यामुळे डू, डज आणि डीड हे शब्द सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरले जातात. आता या वाक्यांचं जर तुम्ही अवलोकन केलं तर तुमचं असं लक्षात येईल की या वाक्यांचा जो शेवट आहे तो क्रियापदाने झालेला आहे आणि या क्रियापदांचा शेवटी ल, ला, ली असे प्रत्यय आलेले आहेत. हे वाक्य भाषांतरित करताना किंवा इंग्लिश मध्ये बोलताना तुम्हाला क्रियापदाचं दुसरं रूप माहीत असणं खूप महत्वाचं असतं. जर तुम्हाला क्रियापदाचं दुसरं रूप कुठलं आहे किंवा कोणतं आहे हे जर माहित नसेल तर तुम्ही या टेन्स मध्ये सेंटेन्सेस बनवू शकणार नाही. उदाहरणार्थ गो आहे त्याचं पास्ट टेन्स वेंट आहे, कम आहे त्याचं पास्ट टेन्स केम आहे, अराइव आहे त्याचं पास्ट टेन्स अराइव्ड आहे, स्टॉप आहे त्याचं पास्ट टेन्स स्टॉप्ड आहे, कट आहे त्याचं पास्ट टेन्स कटच आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला क्रियापदाचे दुसरं रूप म्हणजे क्रियापदाचे पास्ट फॉर्म्स माहीत असणं गरजेचं आहे. ते जर पाठ नसेल तर आपलं क्रियापदाचं यादी आपण भाग 1 मध्ये टाकलेली आहे. ही भाग 1 मधली क्रियापदांची यादी तुम्ही व्यवस्थित वाचू शकता. प्रत्येकाने प्रत्येक क्रियापद एकदा वाचून घ्या म्हणजे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी लक्षात येतील. पहिलं वाक्य आहे तो प्यायला. पिण्यासाठी शब्द ड्रिंक आहे. क्रियापदाचं दुसरं रूप ड्रँक आहे, तर आपल्याला ड्रँक हे क्रियापद वापरावं लागेल. तो पितो असं म्हटलं आहे तर ही ड्रिंक्स असं होईल. तो प्यायला असं म्हटलं तर ही ड्रँक असं होईल. कोण? तो, ही, ड्रँक. त्याच्यानंतर तो पाणी प्यायला. कोण प्यायला? तर तो प्यायला, एक म्हणजे ही. त्यानंतर क्रियादर्शक शब्द कुठला आहे? पिणे. क्रियापदाचं दुसरं रूप प्यायला म्हणजे ड्रँक असं होईल आणि काय प्यायला? तर पाणी म्हणजे वॉटर. वाक्य होईल की ड्रँक वॉटर. त्यानंतर वाक्यात तो सकाळी फक्त पाणी प्यायला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक रचना पाहिली होती. ती रचना काहीशी अशी होती. पहिलं कोण कायचं उत्तर म्हणजे करता, त्याच्यानंतर क्रियादर्शक शब्द म्हणजे क्रियापद, त्यानंतर कायचं उत्तर म्हणजे कर्म, कोणालाचं उत्तर म्हणजे हे सुद्धा कर्म असतं, त्याच्यानंतर कसा कशी कशीचं उत्तर असतं, त्यानंतर कुठेच उत्तर असतं आणि सर्वात शेवटी केव्हाचं उत्तर असतं. ही जर वाक्यरचना तुम्ही या पद्धतीने पाठ केली, या पद्धतीने लक्षात ठेवली तर तुम्हाला इंग्लिशमध्ये सेंटेन्सेस कसे रचले जातात किंवा त्याची ठेवण कशी असते हे लक्षात येईल. तो सकाळी फक्त एक ग्लास पाणी प्यायला असं आपण म्हणू शकतो किंवा तो सकाळी फक्त पाणी प्यायला हे वाक्य आहे बोलत आहोत. तर कोण? तर तो म्हणजे ही. त्यानंतर कायचं उत्तर आहे काय प्यायला तर पाणी प्यायला म्हणजे ड्रँक वॉटर असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सुरुवातीला आपल्याला कोण कायचं उत्तर घेतलं, त्याच्यानंतर आपण क्रियादर्शक शब्द घेतला ड्रँक, त्यानंतर कायचं उत्तर घेतलं आपण, त्याच्यानंतर फक्त हा शब्द आहे. फक्त हा शब्द आपण ओनली या अर्थाने वॉटरच्या समोर लावू आपण. हे वाक्य होईल की ड्रँक ओनली वॉटर. कधी प्यायला तर सकाळी प्यायला, इन द मॉर्निंग. हे वाक्य झालं. ही ड्रँक ओनली वॉटर इन द मॉर्निंग म्हणजे तो सकाळी फक्त पाणी प्यायला. त्यानंतर तो उठला, एक क्रियापद आहे उठणे.
येण्यासाठी शब्द woke up, या पदाचं दुसरं रूप woke up, उठणे म्हणजे wake up. ठीक आहे. आता इथं सकाळी आणि लवकर हे दोन शब्द आहेत लक्षात ठेवा. सकाळी म्हणजे कधी आणि लवकर म्हणजे कधी, दोन्ही शब्द एकच प्रश्नाचे उत्तर देतात. ठीक आहे. परंतु जे जे सर्वात जवळचं टाइम एक्सप्रेशन असतं, जे सर्वात जवळचं टाइम एक्सप्रेशन असतं ते आपण अगोदर वापरतो आणि त्याच्यानंतर दूरचं जे टाइम एक्सप्रेशन असेल ते वापरतो. म्हणजे होईल वाक्य ही woke up early in the morning. ठीक आहे. ही woke up early in the morning. त्याच्यानंतर तो आला, कोण आला तर तो आला, ही येण्यासाठी शब्द कम, त्याचं दुसरं रूप केम, ही केम. तो काल आला असं जर म्हणायचं असेल तुम्हाला तर आपण असं म्हणू शकतो ही केम yesterday. त्यानंतर तो काल माझ्याकडे आला असं म्हणायचं आहे तुम्हाला तर कोण तर तो, येण्यासाठी शब्द कम, दुसरं रूप केम, टू मी yesterday. तेव्हाच उत्तर आपण सर्वात छोटे ठेवतो, त्याच्यामुळे तुम्ही हा शब्द अगोदर घ्यावा लागला. त्यानंतर तेव्हाच उत्तर हे करण्यासाठी आपल्याला yesterday हा शब्द घ्यावा लागला. त्यानंतर त्याने केलं, त्याने केलं असं म्हणायचंय तुम्हाला. त्याने केलं म्हणजे काय, ही डीड. ठीक आहे. त्याने हे केलं असं म्हणायचं आहे, त्याने हे केलं असं म्हणायचं आहे तर तुम्हाला म्हणावं लागेल ही करण्यासाठी शब्द डू, दुसरं रूप डीड. ही डीड धिस. त्याने हे केलं म्हणजे काय, he did this. त्याने म्हणजे ही, त्यानंतर क्रियादर्शक शब्द did, त्याच्यानंतर हे साठी शब्द this आहे. he did this, he this did असं होणार नाही. ठीक आहे. क्रियापद हे आपण इंग्लिश मध्ये दुसऱ्या क्रमांकावर ठेवतो, मराठीमध्ये याच क्रियापदाने त्या वाक्याचा शेवट. त्याच्यामुळे he this did हे त्याने हे केलं असं आपण जसं मराठीमध्ये म्हणतो, इंग्रजीमध्ये ते असं होणार नाही. त्यानंतर त्याने हे जाणून बुजून केलं, कोणी केलं तर त्याने केलं, ही करण्यासाठी शब्द डू, क्रियापदाचं दुसरं रूप डीड, ही डीड, ही डीड, हे दिस. त्यानंतर जाणून बुजून साठी शब्द आहे, जाणून बुजून साठी शब्द आहे डेलिबरेटली. ठीक आहे. डेलिबरेटली हा शब्द आहे किंवा त्याला ऑन पर्पज हा सुद्धा एक शब्द आहे, ऑन पर्पज. ठीक आहे. he did this deliberately. आता हे वाक्य थोडंसं लक्षात घ्या. त्याने हे कोणचं उत्तर आहे म्हणजे हा कर्ता शब्द आहे त्याने, म्हणून आपण ही शब्द घेतला. त्याच्यानंतर क्रियादर्शक शब्द करणे आहे, करणेचं दुसरं रूप डीड आहे, करणेचं दुसरं रूप डीड आहे. डू म्हणजे करणे, क्रियापदाचं दुसरं रूप डीड आहे. त्याच्यानंतर हे हा शब्द आहे, त्याने काय केलं तर त्याने हे केलं, त्याच्यामुळे काय हा शब्द तिसऱ्या क्रमांकावर येईल. ठीक आहे. कारण त्या रचनेनुसार आपण क्रियादर्शक शब्दानंतर किंवा क्रियापदानंतर कायचं उत्तर मागतो. आपण अगोदर कोणालाच उत्तर असेल, त्याच्यानंतर कायचं उत्तर असेल. जर कोणाला हा शब्द जर तिथं अस्तित्वात नसेल, म्हणजे कोणाला हे जर उत्तर नसेल तर आपण कायचं उत्तर घेतो. त्याने काय केलं तर त्याने हे केलं, त्याच्यामुळे आपल्याला क्रियापदानंतर दिस हा शब्द घ्यावा लागला. त्यानंतर कसा कशी कसे हे काय नंतर येणारे शब्द आहे, त्यामुळे हे काय नंतरच येणारे शब्द आले, त्यामुळे आपल्याला इथं डेलिबरेटली हा शब्द घ्यावा लागला. वाक्य झालं ही डिड दिस डेलिबरेटली ऑर ऑन पर्पज. ठीक आहे. हा डेलिबरेटली साठी प्रतिशब्द किंवा सिनोनिम ज्याला आपण असं म्हणू शकतो तो ऑन पर्पज आहे. एक तर तुम्ही ही डिड दिस डेलिबरेटली असं म्हणू शकता किंवा तुम्ही ही डिड दिस ऑन पर्पज असं म्हणू शकता. डेलिबरेटली आणि ऑन पर्पज हे शब्द एकत्र वापरायचे नाही. कुलकर सर सांगतायत की डेलिबरेटली आणि ऑन पर्पज एकत्र लिहिलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे दोन्ही शब्द एकत्र वापरायचे, यापैकी एकच शब्द तुम्हाला वापरायचा आहे. त्याच्यानंतर तो आला म्हणजे ही केम, कम म्हणजे येणे, केम म्हणजे आला. त्यानंतर त्याने पाहिलं ही सॉ, त्यानंतर त्याने पाहिलं ही सॉ, आणि त्यानंतर त्याने जिंकून घेतलं, ही कॉन्कर्ड. ठीक आहे. ही कॉन्कर्ड, ही कॉन्कर्ड, त्याने जिंकून घेतलं, त्याने जिंकून घेतलं. त्यानंतर त्याने विकत घेतलं, त्याने विकत घेतलं. विकत घेण्यासाठी शब्द काय आहे, त्याचं दुसरं बॉट आहे. ही
त्याने घेतला ही. विकत घेण्यासाठी शब्द पहा, दुसरा क्रियापदाचं रूप बॉट, ही बॉट. ठीक आहे, त्याने काय विकत घेतलं तर घर विकलं, घर विकत घेतलं, त्याच्यामुळे अ हाऊस. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याने हे घर 2 वर्षांपूर्वी विकत घेतलं. ठीक आहे, कोण घेतलं तर त्याने घेतलं. विकत घेण्यासाठी शब्द आहे बाय, त्याचं दुसरं बॉट. काय विकत घेतलं हे घर, दिस हाऊस, दिस हाऊस. कधी विकत घेतलं 2 वर्षांपूर्वी. ठीक आहे, कधी विकत घेतलं 2 वर्षांपूर्वी. तर 2 इयर्स अगो. काय झालं वाक्य, ही बॉट दिस हाऊस 2 इयर्स अगो. वाक्याचं अवलोकन करा बरं. कोण विकत घेतलं, त्याने विकत घेतलं, काय विकत घेतलं, घर विकत घेतलं, कधी विकत घेतलं, 2 वर्ष अगोदर घेतलं. आपण हे जे वाक्य आहे, हे वाक्य पण त्या रचनेनुसारच आपण रचत आहे. जी रचना आपण तुम्ही आता हे बघत असाल त्या रचनेनुसार आपण हे वाक्य बघत आहे, त्या रचनेनुसारच आपण हे वाक्य रचत आहे. आपण त्या वाक्य रचनेमध्ये कुठल्याच प्रकारचा बदल केला नाही. ठीक आहे, आणि ही मूलतः बेसिक फंडामेंटल वाक्य रचना आहे. या वाक्य रचनेचा वापर जर करून तुम्ही इंग्लिश मध्ये सेंटेन्सेस कन्स्ट्रक्ट करण्याचा प्रयत्न केला तर तुमचे सेंटेन्सेस हे 100% चुकणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सराव करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर सराव करत नसाल, इंग्लिशला किमान 1-1.5 तास जरी रोज देत नसाल तर तुम्ही हा क्लास करणं व्यर्थ आहे. हा क्लास मध्ये तुम्ही इनरोल करूच नका. ठीक आहे, त्यानंतर तो खेळला म्हणजे काय तर ही प्लेड, तो खेळला. त्यानंतर तो चांगला खेळला असं जर म्हणायचं आहे तुम्हाला तर असं म्हणा तुम्ही, तो कसा खेळला तर चांगला खेळला, ही प्लेड. कसाचं उत्तर आपण त्याच्यानंतर ठेवतो, त्याच्यामुळे आपल्याला वेल हा शब्द इथं वापरावा लागेल, ही प्लेड वेल. तो क्रिकेट खेळला, तो काय खेळला, तो खेळला अगोदर होईल, त्याच्यानंतर क्रिकेट हा शब्द इथे वापरावा लागेल, तो क्रिकेट खेळला. त्याच्यानंतर वाक्य आहे तो क्रिकेट चांगला खेळला. वाक्य आहे कोण खेळला तर तो खेळला, खेळण्यासाठी शब्द प्ले, क्रियापदाचं दुसरं प्लेड. त्याच्यानंतर काय खेळला तर क्रिकेट खेळला. ठीक आहे, कसा खेळला तर चांगला खेळला. अगोदर कायचं उत्तर आलं, त्याच्यानंतर कशीचं उत्तर आलं. ठीक आहे, इथे मात्र पहिल्या वाक्यामध्ये ही प्लेड वेल हा शब्द लगेच क्रियापदानंतर आला. इथं काय खेळला, क्रिकेट खेळला, त्याच्यामुळे क्रियापदानंतर कायचं उत्तर आलं. त्याच्यानंतर इथं कसा आणि कायचं दोन्हीच उत्तर आहे, तर आपण अगोदर कायचं उत्तर घेतो, त्याच्यानंतर कसाचं उत्तर घेतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, ही प्लेड क्रिकेट वेल. त्यानंतर हे वाक्य ही प्लेड वेल क्रिकेट असं होत नाही, कारण तशी वाक्यरचना सांगत नाही, तशी वाक्यरचना मी शिकवली नाही, तशी वाक्यरचना शिकवली नाही. त्यामुळे तुम्ही तसे जर सेंटेन्सेस केले जे वाक्यरचनानुसार होतच नाही, वाक्य सुटतील तुमची. ठीक आहे, त्यामुळे ही रचना जर तुम्ही पाठ केली, व्यवस्थित वाचली, व्यवस्थित लक्षात ठेवली तर तुमचा या शब्दानंतर कोणता शब्द येतो ही अडचण जी आहे ही कायमची दूर होईल. त्याच्यानंतर तो भुंकला, आता माणसं भुंकत नाही, कुत्रे भुंकतात, त्याच्यामुळे आपल्याला इट हा शब्द वापरावा लागेल. नाहीतर ही बाग जर असं म्हणाल तर माणूस भुंकला, आणि माणूस हे बहुधा भुंकत नाही, ते ऍक्टिंग करू शकतात. दे कॅन ऍक्ट लाईक बार्किंग बट दे कॅन नॉट बार्क. त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, इथं इटच वापरावं लागेल, ही बाग. ठीक आहे, त्याच्यानंतर तो हसला, ही लॉफ. ठीक आहे, आता कुत्रे वगैरे हसत नाही, मांजरी वगैरे हसत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ही हा शब्द वापरावा लागला. इथे मात्र इट वापरावा लागला, तो भुंकला असं म्हटलं. तिथे मात्र आपल्याला ही वापरावा लागला. हे 2 सेंटेन्सेस देण्यामागचं कारण म्हणजे तो इथे आहे, तो इथे आहे, परंतु आपण तो साठी शब्द पहिल्या वाक्यामध्ये इट घेतला, दुसऱ्या वाक्यामध्ये तो साठी शब्द आपण ही घेतला. ठीक आहे, हा उद्देश होता हे 2 वाक्य देण्यामागे. त्यानंतर तो निघाला असं जर म्हणायचं असेल तर आपण समजू शकतो ही लेफ्ट. त्यानंतर आहे तो आज लवकर निघाला. ठीक आहे, आता आज लवकर निघाला, आज हा शब्द आपण सर्व शेवटी घेऊ, लवकर हा शब्द अगोदर घेऊ. ही लेफ्ट अर्ली टुडे. ठीक आहे, अगोदर सांगितल्याप्रमाणे जे लवकर क्रिया होते, ठीक आहे, जे टाइम एक्सप्रेशनच्या दृष्टीने लवकर होते ते शब्द अगोदर घ्यायचे. ठीक आहे, लगतचे शब्द जे टाइम एक्सप्रेशनच्या दृष्टीने लगत असतात, शब्द जवळ असतात, ते अगोदर घ्यायचे. त्यानंतर दूरचे शब्द हे नंतर घ्यायचे. ही लेफ्ट अर्ली टुडे, तो आज लवकर निघाला. तू विसरलास, यू फॉरगेट, यू फॉरगॉट. फॉरगेट हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, फॉरगॉट हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. यू फॉरगेट म्हणजे तू विसरतोस, यू फॉरगॉट म्हणजे तू विसरलास. यू फॉरगॉट
forgot, तू मला विसरलास. You forgot me, तू मला विसरलास. कोणाला विसरलास? मला विसरलास. त्याच्यामुळे forgot च्या नंतर आपण मी हा शब्द घेतला. मी हा शब्द इथे मला या अर्थी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतात. ठीक आहे. जे कोणाला उत्तर असतं, तुम्ही जर या क्रियापदाला प्रश्न विचारला, येणारं उत्तर जर कोणाला असेल तर ते नेहमी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. आणि काय असेल या क्रियापदाला प्रश्न विचारला आपण, तू काय विसरलास, असं जर विचारलं, येणारं उत्तर जर वस्तू असेल, उदाहरणार्थ आय फॉरगॉट माय वॅलेट. ठीक आहे. येणारं उत्तर जर काय असेल तर ते काय असतं, ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. आय फॉरगॉट माय वॅलेट, मी माझं वॅलेट विसरलो. आय फॉरगॉट युअर नेम, मी तुझं नाव विसरलो. येणारं उत्तर काय असेल तर डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. येणारं उत्तर जर मला असेल, तुमनं जर प्रश्न केला असेल, येणारं उत्तर जर मी असेल, हिम असेल, तर ते असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ते काय असतं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. इथे यू फॉरगॉट मी, तू मला विसरलास. मी, तू कोणाला विसरलास, येणारं उत्तर मी आहे. त्याच्यामुळे हे जे वाक्य आहे, या वाक्यात हा जो मी शब्द आहे हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तुम्ही छान नृत्य करताय, तुम्ही छान नृत्य केलं तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर कसं म्हणाल तुम्ही? नृत्य करण्यासाठी शब्द डान्स आहे, तुम्हीसाठी शब्द यू आहे. इथे ईडी लावा लागेल. डान्स, यू डान्स. कसा केला तुम्ही डान्स? चांगला केला. ठीक आहे. यू डान्स वेल. ठीक आहे. हा ई सारखा दिसतो, हा सी आहे. यू डान्स वेल, तुम्ही छान नृत्य केलं. त्यांनी मला वागवलं असं म्हणायचं तुम्हाला. ठीक आहे. तर वागवण्यासाठी सुद्धा ट्रीट आहे. त्यांनी मला वागवलं. ठीक आहे. दे ट्रीटेड मी, त्यांनी मला वागवलं. ठीक आहे. कसं वागवलं? त्यांनी मला छान वागवलं. ठीक आहे. काय आहे? दे ट्रीटेड मी वेल. कसं वागवलं? त्यांनी मला छान वागवलं. त्यानंतर आम्ही छान दिवसभर गप्पा मारला. गप्पा मारण्यासाठी शब्द आहे चॅट. आपण चॅटिंग करतो, तो क्रियापद आहे चॅट. चॅट म्हणजे गप्पा मारणे. क्रियापद दुसरं चॅटेड. ठीक आहे. कोण मारले तर आम्ही. चॅटेड असा हा शब्द आहे. याचा उच्चार चॅटेड असा आपण करतो. या क्रियापदाचे ईडीचे उच्चार हे 3 प्रकारे केले जातात. याचा तपशीलवार व्हिडिओ मी आताच बनवत आहे. मी चॅटेड ऑल डे, चॅटेड वेल. ठीक आहे. कारण इकडे वेल हा शब्द आहे छान, त्यामुळे आपल्याला वेल हा शब्द वापरावा लागला. वी चॅटेड वेल ऑल डे. ऑल डे म्हणजे काय? दिवसभर. वी चॅटेड वेल ऑल डे, आम्ही छान दिवसभर गप्पा मारल्या. त्यानंतर आम्ही पैसे परत केले वाक्य आहे. आम्ही पैसे परत केले. पैसे परत करण्यासाठी शब्द आहे रिपे. एखाद्याकडून घेतलेले पैसे जर त्याला तुम्ही परत करत असाल तर त्याला रिपे हा शब्द आहे. ठीक आहे. किंवा त्याला आपण एखाद्या कंपनीनं तुमच्याकडून एखादे पैसे घेतले आहेत आणि तुम्हाला ते परत करतायत तर त्याला रिफंड हा शब्द आहे. रिफंड म्हणजे पैसे परत देणे. रिपे म्हणजे पैसे परत केले. ठीक आहे. आता आपण रिफंड हा शब्द आपण वापरू शकतो किंवा रिपे हा सुद्धा शब्द वापरू शकतो. ठीक आहे. परंतु आपण लोन वगैरे घेतो किंवा कोणाकडून पैसे जर उसने घेत असेल, ठीक आहे, तर त्या बाबतीत आपण रिपे हा शब्द वापरतो. आणि कंपनी किंवा ऑफिशियल रित्या आपण एखाद्याकडून पैसे आपण घेतले आणि त्याचं काम झालं नाही तर आपण त्याला रिफंड करतो. ठीक आहे. तर हा शब्द आपण 2 पद्धतीनं भाषांतरित करू शकतो. कोणता? परत करणे. एक तर तुम्ही रिपे करा. रिपे जर हा शब्द वापरला तर त्याचं जे सेकंड फॉर्म आहे ते रिपेड आहे. आणि रिफंड हा जर शब्द वापरला त्याचा आहे रिफंडेड. त्याचं काय आहे? रिफंडेड. आम्ही पैसे परत केले असं म्हणायचं तुम्हाला तर आपण म्हणू शकतो बी रिपेड. रिपेड झालं. किंवा आपण याला रिफंडेड असं सुद्धा म्हणू शकतो. रिफंडेड, बी रिपेड और बी रिफंडेड झालं. त्यानंतर आम्ही पुरवले असं म्हणायचं तुम्हाला. पुरवणे म्हणजे काय? तर प्रोव्हाइड करणे एखाद्या गोष्टी. आम्ही त्याला पुरवले असं म्हणायचं आहे तुम्हाला. आम्ही त्याला पुरवले म्हणायचं आहे तुम्हाला तर आपण वी प्रोव्हाइडेड असं होईल. असं प्रोव्हाइड होणार नाही. ठीक आहे. एक वाक्य चुकलं होतं. वी प्रोव्हाइडेड असं आपण म्हणू. आम्ही त्याला पुरवले असं म्हणायचं तुम्हाला तर काय म्हणू आपण? वी प्रोव्हाइडेड. वी प्रोव्हाइडेड हिम. ठीक आहे. वी प्रोव्हाइडेड हिम. आम्ही त्याला पुरवलं. त्याच्यानंतर आम्ही त्याला पैसे पुरवले असं जर म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणता वी प्रोव्हाइडेड. वी प्रोव्हाइडेड हिम. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवायची गोष्ट ही आहे की प्रत्येक क्रियापदाला एक सिंटॅक्स असते. तुम्ही जर ऑक्सफोर्ड ॲडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी पाहिली
किंवा लॉंगमॅन्स कंटेम्पररी डिक्शनरी ऑफ इंग्लिश पाहिली, किंवा तुम्ही कॉलेजची कोबर्ड इंग्लिश डिक्शनरी पाहिली, किंवा तुम्ही मॅकमिलनची लर्नर्स डिक्शनरी कुठली डिक्शनरी बघा तुम्ही, ठीक आहे. मॅकमिलनची बघू शकता तुम्ही, मॅकमिलनची तुम्ही कॉलेजची बघू शकता, तुम्ही ऑक्सफर्डची बघू शकता, तुम्ही लॉंगमन पिअर्सन प्रकाशनाची बघू शकता, ठीक आहे. मी कुठल्याही गोष्टी तुम्हाला डिक्शनरी सांगितल्या ज्या लर्नर्स स्टेटसच्या आहेत, त्या ज्या डिक्शनरीवर लर्नर्स असं लिहून असतं त्या डिक्शनऱ्या तुम्ही विकत घ्या, ठीक आहे. त्याची किंमत ही 450 ते 500च्या घरात असेल, ठीक आहे. ही सॉफ्ट बाउंडची म्हणजे जो सॉफ्ट बाउंड म्हणजे पेपर बॅक असते त्याची, आणि तुम्ही हार्ड बाउंडची जर डिक्शनरी बघाल तर ही कमीत कमी 700 ते 800 या घरात असते. यापैकी कुठलीही डिक्शनरी तुम्ही, मी याच्या डिक्शनरी सांगितल्या त्यापैकी कुठलीही डिक्शनरी तुम्ही विकत घेतली तरी तुम्हाला इंग्लिश शिकण्यासाठी त्या 3 ते 4 वर्ष कामी येते, ठीक आहे. तर मी सांगित होतो की प्रत्येक वाक्याचं, प्रत्येक क्रियापदाचं एक स्ट्रक्चर असतं, एक सिंटॅक्स असतं, एक पॅटर्न असतं. ते पॅटर्न लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. आता प्रोव्हाइड साठी एक पॅटर्न आहे, ठीक आहे, जे दिलेलं आहे ते ऑक्सफोर्ड ॲडव्हान्स लर्नर डिक्शनरी मधून घेतलेलं आहे, ठीक आहे. ते आहे प्रोव्हाइड समवन विथ समथिंग. काय म्हटलं मी? प्रोव्हाइड समवन विथ समथिंग. म्हणजे प्रोव्हाइड नंतर आपण कोणालाच उत्तर म्हणून माणसाचं नाव येईल, त्याच्यानंतर विथ हा शब्द येईल, आणि त्याच्यानंतर कायच उत्तर येईल. म्हणजे अगोदर प्रोव्हाइड नंतर काय येईल? प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर्म येईल, ठीक आहे. प्रोव्हाइड नंतर अप्रत्यक्ष कर्म, त्याच्यानंतर विथ शब्द येईल, त्याच्यानंतर प्रत्यक्ष कर्म, ठीक आहे. स्ट्रक्चर लक्षात घ्या व्यवस्थित. काय आहे वाक्य? आम्ही त्याला पैसे पुरवले. वाक्य होईल वी प्रोव्हाइडेड हिम विथ मनी. काय होईल? वी प्रोव्हाइडेड हिम विथ मनी. मी त्याला पैसे पुरवले. त्याच्यानंतर मला भूक लागली असं म्हणायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. तर आपण हे म्हणजे वाक्य आहे, एकतर हे आय वॉज हंग्री असं होईल किंवा आय फेल्ट हंग्री असं होईल. आपण हे दोन्ही प्रकारे करू शकतो. आय फेल्ट हंग्री, ठीक आहे. त्याच्यानंतर मला खूप तहान लागली. हे वाक्य थर्स्टी दोन्ही शब्द वापरून आपण करता येतो, ठीक आहे. थर्स्ट किंवा थर्स्टी, आपण थर्स्टी हा शब्द इथे वापरू. काय आहे? आय वॉज, मला खूप तहान लागली होती. आय वॉज रिअली थर्स्ट. हे जे वाक्य आहे आय वॉज रिअली थर्स्टी, हे वाक्य नॅचरल वाटतं, ठीक आहे. त्याच्यामुळे वाक्याची स्टाईल कुठली आहे, ठीक आहे, याकडे सुद्धा लक्ष देणं खूप महत्वाचं असतं. आय वॉज रिअली फील थर्स्टी, आय वॉज रिअली थर्स्टी, आय फेल्ट रिअली थर्स्टी, असं सुद्धा हे वाक्य आपल्याला बोलता येऊ शकतं, ठीक आहे. त्यानंतर मला झोप लागली, ठीक आहे. मला झोप लागली म्हणजे काय? झोप लागण्यासाठी शब्द कुठला आहे? तर गेट स्लीपी, ठीक आहे. झोप लागण्यासाठी शब्द आहे गेट स्लीपी. आपण असं म्हणू शकतो गेटचं आय गॉट स्लीपी असं सुद्धा म्हणू शकतो, ठीक आहे. त्यानंतर मला काहीतरी खावंसं वाटलं. हेच वाक्य आपण आपल्या मराठीमध्ये म्हणतो मला काहीतरी खाऊशा लागते. मला काहीतरी खाऊशा लागते म्हणजे हे शुद्ध मराठीमध्ये वाक्य मला काहीतरी खावंसं वाटतं, खाऊशा लागते, ठीक आहे. झोपूशा वाटते, हा असं आपण म्हणतो ना, ते हे थोडेसे शुद्ध मराठीमध्ये वाक्य आहेत. मला काहीतरी खाऊशा लागते म्हणजे आय फेल्ट लाईक. काय आहे वाक्य? भूतकाळातील आहे. फील लाईक म्हणजे करावंसं वाटतं. फॉर एक्झाम्पल आय फील लाईक रीडिंग समथिंग. मला काहीतरी वाचावंसं वाटतं, ठीक आहे. मला कुठेतरी जावंसं वाटतं. आय फील लाईक गोइंग समवेअर. फील लाईकचा अर्थ करावंसं वाटणे. वाक्य आहे मला काहीतरी करावंसं वाटलं, भूतकाळाचं वाक्य आहे. आय फेल्ट लाईक, ठीक आहे, काहीतरी खावंसं. आता यामध्ये फील लाईक नंतर येणारे जे कुठलं क्रियापद आहे ते आयएनजी फॉर्म मध्ये आहे. हे स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. हे काय आहे? हे स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. आय फेल्ट लाईक खाण्यासाठी शब्द इट आहे, तर आपल्याला आयएनजी लावावं लागेल. आय फेल्ट लाईक इटिंग समथिंग, ठीक आहे. आय फेल्ट लाईक इटिंग समथिंग. त्याच्यानंतर एकेकाळी, ठीक आहे. वन टाइम, एक काळ असा होता, ठीक आहे. वन टाइम आय फेल्ट लाईक, ठीक आहे. त्यानंतर नोकरी सोडून द्यावीशी वाटली एकेकाळी, तर असं आला विचार माझ्या मनात की मी ही नोकरी सोडून द्यावी. असे वाक्य आपण दैनंदिन जीवनात नेहमी वापरत असतो, नेहमी बोलत असतो. त्यामुळे आपण असेच वाक्य इथे घेतले जे आपण दैनंदिन जीवनात रोज बोलत असतो, ठीक आहे. वाक्य काय आहे? एकेकाळी मला ही नोकरी सोडून द्यावीशी वाटली, ठीक आहे. एकेकाळी म्हणजे वन टाइम. हा वन टाइम शब्द जो आहे ना, हा वन टाइम शब्द तुम्ही वाक्याच्या शेवटी सुद्धा लागू शकता, ठीक आहे. कारण ते केव्हाच उत्तर, केव्हा वाटलं?
एपिकाळी वन टाइम. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणाला वाटलं मला साठी शब्द आपण इथं आय हा शब्द इथे घेतला. ठीक आहे. त्या वाक्याचं स्थान कर्त्यामध्ये कुठं असतं, ठीक आहे, हे सुद्धा महत्वाचं असतं इंग्लिश आणि मराठीमध्ये. इथं मला हा शब्द या अर्थी तुम्ही जर क्रियापदाच्या नंतर तुम्ही जर वापरला तर ते कर्म होऊन जाईल. ठीक आहे. मोठा घोळ आहे हा, त्याच्यामुळे हा शब्द आपण इथे घेतला. आय फेल्ट लाईक. ठीक आहे. काय करावं असं वाटलं, नोकरी सोडून द्यावीशी वाटली. आय फेल्ट लाईक काय, तर नोकरी सोडण्यासाठी शब्द कुठला आहे, लिव्ह. त्याला आपण ऐंशी लावलं, लिव्हिंग दिस जॉब. ठीक आहे. वन टाइम आय फेल्ट लाईक लिव्हिंग दिस जॉब. चालू वाक्य. त्याच्यानंतर मला कुठेतरी जावंसं वाटलं, वाक्य होईल आय फेल्ट लाईक गोइंग समवेअर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर वाक्य आहे मी थांबलो, आय स्टॉप. आणि मी हा व्हिडिओ सुद्धा इथं स्टॉप करतो. मला अशी आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला क्रियापदाचं दुसरं रूप असणारं जे टेन्स आहे म्हणजे सिंपल पास्ट टेन्स, यामधले वाक्य तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हे आपण असल्या प्रकारचे वाक्य इंग्लिश मध्ये बोलतो. हा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि जर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही ह्या क्रमांकावर मला व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे. आणि जेवढे काही इन्फॉर्मेशन या क्लास बद्दल आहे तुम्ही मला व्हॉट्सअप थ्रूच विचारा, कॉल करू नका संभवता. ठीक आहे. मी हा व्हिडिओ इथं संपवतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एक नवीन संकल्पनेसह. तोपर्यंत थँक्यू सो मच.